पुढे घ्या. या ठिकाणी आज खरं म्हणजे अतिशय सुंदर अशा अमृतवाणीमधून सुदाम महाराज पाणीगावकर यांनी आपल्याला सारांश असं सांगितलेलं आहे, तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा विसरलास. कारण त्या वृत्तीमधून आपल्याला वागण्यामधून ज्या काही गोष्टी घडतात, पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय काय आहे याची जाणीव महाराजांनी अत्यंत हाताची काय असो किंवा पायाच्या बाबतीत असो या सगळ्या गोष्टीची जाणीव या ठिकाणी महाराजांनी करून दिली. त्याबद्दल मी पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की सुदाम महाराजांचं कार्य फार मोठं आहे. कारण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की ज्ञानेश्वर आळंदीमध्ये त्यांची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये त्यांनी आपली मुलं घडवली. आपली मुलं घडवली, दुसऱ्याची घडता घडता आपले मुलंच घडले हेही झालेलं आहे. पण एक मुलगा त्यांचा मंत्रालयामध्ये नोकरीला आहे, मुलगी सुद्धा नोकरीला आहे आणि आपल्या इथं DYSP म्हणून जे श्याम पाणेगावकर आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत. म्हणजे महाराजांचे चिरंजीव आपल्या इथं DYSP म्हणून आहे बिलोलीला. तर अशा कारण जिथं माणसं बनवण्याचा कारखाना असतो तिथंच माणसं आपोआप बनत जातात आणि माणसाची वृत्ती ही बदलत जाते आणि त्या वृत्तीमधून माणूस घडलेला असतो. सुदाम महाराजांचं परवा मी गुईला कीर्तन ऐकलं होतं. अतिशय सुंदर कीर्तन झालं आणि कीर्तन संपल्यानंतर त्यांनी पाण्याच्या बाबतीमध्ये फार मोठं काम आहे खंडगावकर सर यांचं. आपल्या नायगावच्या पाण्यामध्ये 800 ते 1000 TDS आहे. पिण्याच्या लायक पाणी नाही, तरी पण आपण पाणी पितो. आपले केस का गळालेत हे आपल्याला कळणार आहे, त्या पाण्यामुळेच गळाले. दवाखाना चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाण्यामधून महाराजांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी मला मागच्या वेळेस सांगतो त्यांनी त्यांचं जे काम आहे ते दाखवलेलं आहे. खूप मोठं काम आहे. एक पारमार्थिक कामाबरोबरच सामाजिक काम सुद्धा महाराजांचं आहे. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये ते सहभागी होतात आणि त्यांचं नाव अतिशय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ख्यातकीर्त महाराज म्हणून आहे. खरं म्हणजे त्यांच्या तारखा भेटणं सुद्धा अवघड जातं. पण महाराजांचं पूर्णपणे हे करत असताना साहेबामुळं का व्हायना नायगावला 2-4 वेळेस 5 वेळेस येणं झालं आणि योगायोगानं आज एकादशीच्या दिवशी आले. आणि एकादशीच्या दिवशी येऊन आमच्या विचारावर जी काही ग्रासलं होतं की आज काय महत्त्वाचा दिवस आहे ते म्हणजे क्रांती दिन आहे. क्रांती घडली विचाराची आज. कारण 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि त्या क्रांती दिनी एकादशीच्या निमित्तानं महाराजांनी विचाराची क्रांती करण्याचं काम आपल्यामध्ये केलेलं आहे. त्या कामाचं मूल्य या ठिकाणी करणं शक्यच नाही, पण महाराजांनी केलेलं कार्य हे आपल्याला वैचारिक क्रांतीच्या रूपानं आपल्या सगळ्यांनी घेऊन जावं. आणि एकादशीच्या निमित्तानं महाराजांनी या ठिकाणी अतिशय चांगलं प्रवचन या ठिकाणी केलं, आपल्याला उद्बोधन केलं. मला थोडं उशीर झाला, महाराजांचा फोन आला मला, कारण मी परभणीहून डायरेक्ट इथंच आलो. आमचं राज्यस्तरीय अधिवेशन होतं परभणीला पत्रकारांचं, ते करून डायरेक्ट इथं आलो. पण महाराज म्हणले मी 15 मिनिटं उशिरा करतो. माझ्यामुळे थोडा तुम्हालाही उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी सगळ्यांनी ही विचाराची धारा नक्कीच महाराजांच्या कर्तृत्वाची महाराजांच्या कार्याची धारा आपण सगळ्यांनी आदर्शयुक्त अंतःकरणानं त्यांच्याशी लीन व्हावं. आणि मनोज सावकार यांच्या म्हणजे खरं म्हणजे महाराज यांच्या घराण्यामध्ये महाराज आहेत, कारण भाऊ सावकारचे वडील महाराज होते. अलग लक्षात एक पारंपरिक वारकरी संप्रदायाचा घराणा आहे आणि त्या वारकरी संप्रदायाच्या घरी तुम्ही एकादशीच्या दिवशी हा निवड केली म्हणजे अतिशय चांगलं झालं. काल संध्याकाळी आम्ही जो चर्चा केली, सकाळी म्हटले होते महाराज, सकाळी मी म्हणलं मनोजला माणसं येत नाही त्याच्यामुळे सकाळच्या ऐवजी संध्याकाळी कर. त्याच्यामागे माझाही स्वार्थ होता, म्हणजे मलाही तिकडून इथे येतं हे दोन्ही साध्य झालं. त्याबद्दल मी या ठिकाणी पारमार्थिक कार्यामध्ये महाराजांना पांडुरंगाचा सदैव आशीर्वाद राहावा आणि त्यांच्याकडून असं सत्य घडावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना प्रसाद रूपी जे काही दिलं जाईल ते सर्वांनी सेवन करावं आणि जावं अशी या ठिकाणी